नमस्कार. लोक 9 न्यूजवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आज आपण आलो आहे अंदरसूलमध्ये, नाशिक जिल्ह्यातील येवले तालुक्यातील एक छोटंसं गाव, जेथे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांची तपोभूमी म्हणून ओळखल्या जातं. आणि या तपोभूमीमध्ये आज आपल्याला ही जी भूमी आहे ही संतांची, महंतांची भूमी आहे. आणि या भूमीमध्ये आज बाळूमामाच्या मेंढ्या या ठिकाणी आलेल्या आहे आणि त्यासाठी मोठा भक्त परिवार या ठिकाणी जमा झालेला आहे. मी आपल्या कॅमेरामॅनना विनंती करतो का हा जो भक्त परिवार दाखवावा आणि त्या पाठीमागे ज्या मेंढ्या आहे, एकंदरीत 2500 मेंढ्या या ठिकाणी या पालखीच्या सोबत आहे. आणि त्यांच्यामध्ये सेवक म्हणून एक 150 सेवक त्यांचे भक्त या ठिकाणी कार्यरत आहे. आणि अशा एकूण 19 पालख्या, 19 पूर्ण महाराष्ट्रभर 19 पालख्यांच्या स्वरूपामध्ये भक्तांच्या उद्धारासाठी ते कार्यरत आहे. तर कशा पद्धतीने त्यांचं कामकाज चालतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. भाऊ, तुमचं नाव सांगा पहिले. माझं नाव धर्मराज कारंडे. की आपल्या या अंदरसूल नगरीत जी काही या भगवंताची ही 2 नंबरची पालखी आलेली आहे, अशा मामाच्या 19 ठिकाणी या भगवंताच्या अशा पालख्या 12ही महिनं 13ही काळ अशा ज्या एका जागेवर कधी थांबत नाही, 12ही महिनं अशाच फिरस्तीवर असतात. आणि जो काय या भगवंताचा हा दिंडी सोहळा आहे, हा जो भगवंताने ज्या वेळेला मामाने जन्म घेतला 1892 सालात, त्यावेळेलाच भगवंताने सांगितलं होतं माझा अवतार हा गोरगरिबाच्या कल्याणासाठी मी धारण केलेला आहे. जो मामाने आपला स्वतःचा देही 74 वर्ष या धर्तीवरती झिजवला आहे, तो बी जगाच्या कल्याणासाठी. आणि या भगवंताने समाधी घेतली 1966 सालात आदमापूर या गावात. त्यावेळेला मामाने जी काही आपली लक्ष्मी होती, त्यावेळेला भगवंताने सांगितलं होतं ही माझी जी काही लक्ष्मी ही कुणाच्या मालकी हक्काची नाही, ही सगळ्या जगाच्या भगवंताची परभरणी करण्यासाठी या भगवंताची लक्ष्मी निघालेली आहे. ही रंजलेले गांजलेले भाविकाचं कल्याण करण्यासाठी ही माझी लक्ष्मी जगभर परमंती करत असते. तसंच हा जो भगवंताचा हा दरबार आहे, या ठिकाणी जे काही सेवेकरी असतात, हे म्हणजे कुणाचं दुःख दारिद्र्य या भगवंताच्या सेवेत आल्यानंतर ते भगवंताच्या दरबारात काही दिवस सेवा केल्यानंतर ते आपोआप दूर होऊन जातं. असा हा भगवंताचा दरबार आहे. आणि इथं जे काही जसे आपल्या गावात या भगवंताची पालखी आलेली आहे, या ठिकाणी 100-150 सेवेकरी आता सध्या इथं 1 रुपयाचं कोणाला मानधन दिला जात नाही आणि एका गावाचा मामाचा परिसरात कोणी राहत नाही. हा भगवंताचा दरबार एक असा आहे, या ठिकाणी जे आपण मामाच्या सेवेत आल्यानंतर जे आपलं पैसे देऊन जे आपलं कामं होत नाही, ते मामाची सेवा करून जे आपले कामं होतात, असा हा भगवंताचा हा दिंडी सोहळा आहे. या दिंडी सोहळ्यामध्ये मी बघितलं का तुमच्या ज्या या बाळूमामाच्या ज्या मेंढ्या आहेत त्या उभ्या पिकामध्ये चरतात. याचं काय रस आहे? म्हणजे मामाने त्या लक्ष्मीला असं वरदान दिलेलं आहे को तू ज्या गावात जाशील, ज्या परिसरात जाशील, ज्या भक्ताच्या तू शेतात जाशील, ज्या भक्ताच्या शेतातलं तू काहीतरी खाऊन येशील, त्या भक्ताचं तू कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. मामाची लक्ष्मी ज्याच्या भाविकाच्या शेतात गेल्यानंतर त्याची मामा म्हणतात त्याची काहीतरी काळपूर्वी जन्माची पुण्य शिल्लक असते, तेव्हा माझी लक्ष्मी त्याच्या शेतात जात असते. मामाच्या लक्ष्मीने ज्याच्या शेतातलं खाल्लं त्या भक्ताचं आयुष्यभराचं कल्याण केल्याशिवाय मामा राहत नाही. मामाने जे शेतातलं खाल्ल्यानंतर मामा एवढं म्हणतात का माझ्या लक्ष्मीने तुमच्या शेतातलं जेवढं खाईल तेवढं हा भगवंत तुम्हाला दुपटी तिपटीने भगवंत देत असतो. आणि मामा आजपर्यंत देत आलाय, म्हणून या भगवंताच्या 19 ठिकाणी या भगवंताच्या अशा पालख्या झाल्या. नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं का भगवंत ज्याप्रमाणे भक्तांच्या उद्धारासाठी जन्म घेतो, तशा पद्धतीने ह्या 2500 मेंढ्या बाळूमामाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी भक्तांच्या उद्धारासाठी इथं बघायला मिळत आहे. आता अंदरसूललाही या ठिकाणी आपल्या काही भक्तांनी जे नियोजन केलं, कशा पद्धतीनं केलं आपण त्यांच्याशी चर्चा करूया. आपल्यासोबत काही भक्त आहेत तर त्यांना विचारूया का हे जे नियोजन केलं तर कशा पद्धतीनं तुमचा संपर्क झाला आणि कशा पद्धतीनं तुम्ही नियोजन केलं? आज आपल्या या मामांची जेव्हा पालखी इथं अंगुलगावला शेजारी होती, तेव्हा तिथं आम्ही आपल्या गावचे जे काही आपले भक्तगण आहे, आम्ही तिथं गेलो, बापू मामांशी चर्चा केली आणि त्यांनी आपल्याला इकडे येण्यासाठी होकार दिला. आणि त्यानंतर मामांची पालखी इथं आणण्यात आली. आज पालखीचा आज 5वा दिवस आहे. तर त्या माध्यमातून दररोज इथं अखंड स्वइच्छेने ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याच्या त्याच्या स्वइच्छेने श्रद्धेने इथं अन्नदान पोच होत आहे. आणि लोकवर्गणीतून हा सगळा समुदाय मामांची भक्तीचा हा ओघ चालू आहे आणि लोकवर्गणीतून इथून ही सेवा अखंडपणे चालू आहे. सर्वात प्रथम
राष्ट्रसंत सद्गुरू स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालं श्री क्षेत्र अंदरसूल. अंदरसूलमध्ये जनार्दन स्वामी सर्वांना माहिती आहे की बाबाजी शिवभक्त होते, शिवाचा अंश बाबांचा होता आणि अंदरसूलकरांच्या दृष्टीने खूप आनंदाचा असा दूध सरकार योग ज्याला म्हणावतो असा जुळून आला की बाळूमामा हे भगवान शिवांचेच अंश अवतार. दोन्ही संतांची या ठिकाणी मिलाप होतो, दोन्हीचा संगम या ठिकाणी होतोय म्हणून अंदरसूल नगरी करता हा एक भाग्याचा क्षण आहे. आत्ताच भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जे सेवेकरी मामांच्या पालखीसोबत असतात आणि त्यांनी जे काही सांगितलं की संत जगाच्या कल्याणाने संतांची उभती देह कष्टविधी परोपकार आहे. आपला देह त्यांनी संतांनी आपला जो देह तो सर्वसामान्य सेवा कशी घडावी या दृष्टिकोनातून ते आपला देह हे घसवतात आणि ते आपल्या सर्व समाजाला आनंद कसा मिळेल त्यात मामांचं जे कार्य आहे सर्वसामान्य माणसांना त्याचा लाभ मिळावा. काही दुःखद घटत प्रसंग असतील. मामांचं जीवनचरित्र आपण जर पाहिलं, टी व्हीवरती मालिका चालू आहे ती जर पाहिली आपण, तर मामांनी जीवनचरित्र मामांनी जे काही केलं तर सर्वसामान्य जनतेला सुख लाभावं हा उदात्त होतो मामांचा. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले साधू तोची ओळखा देव ते तिथे जाणावा असं कार्य मामांनी उभं केलं. आणि अंदरसूलनगरीमध्ये ह्या ज्या मेंढ्या अंदरसूलनगरीत ज्या फिरत आहेत, मला असं वाटतं की जसं गोरज आपण ज्याला म्हणतो तसं या मेंढ्यांचे खुराची जी रजकण जे या नगरीमध्ये ज्या ज्या ठिकाणून हा दिंडी सोहळा चाललाय त्या त्या भूमीला पवित्र करण्याचं काम हा सोहळा करत आहे. आणि याचा खरोखर की कलियुगामध्ये सुद्धा आज या ठिकाणी विचार करता अंदरसूल सारख्या नगरीमध्ये संध्याकाळी या पंचकृषीमधील भाऊंनी जे काही सांगितलं नियोजनाचं, तर संध्याकाळी 5,000 ते 6,000 लोक या ठिकाणी महाप्रसाद आरतीसाठी आणि महाप्रसादासाठी येतात. मामांचा आशीर्वाद घेऊन आपलं जीवन सुखमय कसं होईल या दृष्टीने त्यांचं प्रत्येकाची भावना आणि ती भावना पाहिल्यानंतर एक आश्चर्य वाटतं की या ठिकाणी पूर्ण कुटुंब लहान मुलासहित सर्व मामांच्या चरणी लीन होऊन मामांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केलं. 5,000 ते 6,000 समाज, कुठल्याही प्रकारचे ॲडव्हर्टाईज नाही, कुठल्याही प्रकारची पोस्टरबाजी नाही, कुठल्याही प्रकारचा कोणाला संदेश नाही, स्वतःच्या मर्जीने स्वतःच्या इच्छेने या ठिकाणी लोक येत आहेत. निश्चित मामामध्ये काहीतरी असं चुंबकी शक्ती की जी त्या लोकांना या ठिकाणी खेचून आणते. आणि या ठिकाणचं जे नियोजन आहे की एकही भाविक मामांच्या कार्यानुसार एकही भाविक भक्त या ठिकाणून विनमुख जाता कामा नये, कुठल्याही प्रकारचं अन्न सेवन तो भक्षण न करता असं जाऊ नये हा प्रत्येकाचा हेतू आहे. आणि त्या हेतूचा सर्वजण पार पडत आहेत. एक मोठं कार्य या ठिकाणी आज होतं आहे ना, ते पाहण्याचा आनंद हा सुवर्णयोग याची देणी याची डोळा आम्हाला पाहण्याचा अनुभव येतोय. खरंच मामांचं आमचे 19 पालखीपैकी 2 क्रमांकाची पालखी आणि मामांचे जे आज या पालखीचे प्रमुख आहेत कारभारी ज्याला म्हणतात ते बापू मामा, हे खरंच आम्ही धन्यवाद या अंदरसूल नगरीच्या वतीने धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला या ठिकाणी मामांच्या सेवेचा लाभ आपण करून दिलात त्याबद्दल मनास्वीच धन्यवाद मानतो. बाळूमामाच्या पालखीमध्ये जे 2-2.5 हजार मेंढ्या ज्या आहेत तर त्यांना मोफत सेवा देता आहे आणि ती कशासाठी देत आहे आणि त्यांना त्यातनं काय मिळतं येतं. आपण तुमचं नाव सांगा पहिले. गणेशराम भोजानराव. तुम्हाला यातनं काय अनुभव आला आणि कशासाठी तुम्ही हे सर्व करताय. 2011ला आपल्याकडे जी पालखी आली ती त्या पालखी आल्यानंतर आम्ही देवाला एक साकडं घातलं. साकडं असं घातलं का आम्हाला मुलगा नव्हता. 7 पुरीच्या पाठीवर मुलगा झाला आम्हाला. तेव्हा ना तो दिला. मग आम्ही असा नवस केला तर बा मुलगा झाल्यावर तुम्हाला तिथे आदमापूरला आणू आणि भांडाऱ्यात आंघोळ घालू. त्यानंतर भगवंताच्या कृपेनं 12 वर्षांना त्या जाग्याला मंदिर झालं. मंदिर झाल्यावर म्हणजे पुन्हा 2025मध्ये त्या जाग्याला पुन्हा पालखी आली. तिथून त्या पालखी आंघोळगावला आली. आंघोळगावातून आता अंदरसूल नगरी झाली. बाळूमामाच्या माध्यमातून तुम्हाला तो पुत्र प्राप्त झाला ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी तुम्ही समाधानी आहात. जे आपलं आयुष्य परिपूर्ण बाळूमामांच्या मेंढ्यांच्या सेवेसाठी घालण्यासाठी जे भाविक या ठिकाणी उपलब्ध आहे किंवा ते या ठिकाणी सेवा देत आहे, यांनी कशासाठी हे सगळं करता येते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर मला सांगा का तुमचं जे हे नियोजन चालतं आणि हे सेवेकरी आहे तर यांना काय अनुभव आले आणि कशासाठी हे सगळं करताय. आता या ठिकाणी जे काय आपल्याला या ठिकाणी बाबा दिसतात हे नांदगाव परिसरातील जामदरी या गावाचे. यांचा जो अनुभव कधी सांगायचा कधी म्हणला, भगवंताने त्यांना काही फळ दिलेलं आहे, हे लयच मोठं मूल्यवान फळ दिलेलं आहे. आता हे माऊलीने आपल्याला सांगितलंच का आमच्या घरी वंश नव्हता तर भगवंताच्या कृपेने आम्हाला काही दिवसानंतर या भगवंत पावला नवसाला. तसंच या बाबाच्या मुलाला देखील लग्न होऊन तब्बल 12 वर्ष म्हणजे संत प्राप्ती होत नव्हती. त्यांनी काय म्हणतो काय असतील नसतील डॉक्टर वैद्य काय असेल नसेल त्यांनी भरपूर काही पैसे खर्च केले, काही विलाज लागला नाही त्यांना. मग परिसरात कोणीतरी सांगितलं त्यांच्या गावातल्या भाविकांनी का भगवंत आहे, बाळूमामा आहे, असा देव हा भगवंत हा नवसाला पावत असतो.
त्यांनी ठीक त्यांच्या मनात विचार आला, आता आपण भरपूर काही पैसे खर्च केले, काय असतील नसतील या जगात भरपूर आपण देव बंधू असे काही भरपूर केले, पण काही वेळेला लागणार नाही, आता तरी काय लागणार आहे. मग त्यांना एक भाविक असा भेटला आमच्यासारखा कोणतरी की बाबा तुम्ही एक वेळा तरी त्या भगवंताच्या दरबारात जाऊन या आणि त्या भगवंताला तुमचं साकडं मांडून या. मग बहुतेक ते बाबा संगमनेरच्या अंग भगवंताची पालखी होती, बरेच वर्ष झाले असतील, 10-12 वर्ष त्याच्या आधी. तर बाबा भगवंताच्या पालखीवरती आल्यानंतर भगवंतांनी त्यांच्या मनात काही साकडं असेल ते भगवंताला त्यांनी मांडलं. आणि हा भगवंत एक असा बाळूमामा का हा हाकेला धावून येणारा हा भगवंत आहे. का ज्या भक्ताने या भगवंताला मनापासून आवाज मारला त्या क्षणाला हा भगवंत त्या भक्ताच्या पाठीशी उभा राहत असतो. त्यांच्या हाकेला वहू दिले आणि त्यांना त्यांच्या मुलाला पुत्र प्राप्ती झाली. 12 वर्षानंतर त्यांच्या घरात या भगवंताने 1 वर्ष त्यांच्या घरी पाळणा हलवलेला, म्हणून तो बाबा आज या भगवंताच्या दरबारात सेवा करतो. असं या भगवंताचं आहे. आणि जो या ठिकाणी आता हा भोवी दिसतो, हा पिंटू म्हणजे साक्री तालुक्यातला हा भोवी, ज्या वेळेला आता तुम्हाला हा कसा उभा दिसतो का स्वतःच्या पायावरती हा उभा, ज्या वेळेला या भाऊला या ठिकाणी आणलं होतं आमच्या समोर कंडिशन त्याच्याशी होती का ज्या वेळेला या भगवंताच्या दरबारात त्याला आणला गेला त्या वेळेला 4 जणांनी धरून त्याला या भगवंताच्या लक्ष्मीला प्रदर्शना मारलेली होती, अशी कंडिशन त्याची या ठिकाणी होती. का पण मी तुम्हाला आधी काय सांगितलं, या भगवंताच्या दरबारात एक मूल्यवान गोष्ट कधी म्हणलं तर सेवा. भगवंताच्या दरबारात ना धन ना दौलत ना पैसा ना काय, देव ह्याच्याकरता भुकाली नसतो, देव फक्त बस आपली सेवा करता असतो. तशी सेवा त्याची काहीतरी भगवंताच्या चरणी काहीतरी थोड्या दिवसात भगवंताच्या चरणी त्याची सेवा रुजू झाली. मामाने त्याला एका 6 महिन्यात जसा ना तसा भगवंतानी त्याला जागेवरती उभा केला. एवढी या भगवंताची ताकद आहे. बोला माळू मामा की जय.